राज्यात महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालेली आहेत। अमरावती महानगरपालिकेसाठी देखील 15 जानेवारीला मतदान होणार आहे। आजपासून जर आपण पाहिलं तर जर जे आहे ते नामांकन अर्ज दाखल करणे किंवा मग नामांकन अर्ज उचलण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। सध्या मी अमरावतीच्या जुन्या तहसीलमध्ये आणि याच ठिकाणी जर आपण पाहिलं तर प्रभाग 14, 15 आणि 16 या ठिकाणी जे काही इच्छुक उमेदवार आहेत ते या ठिकाणी नामांकन अर्ज उचलण्यासाठी आलेले आहेत। जवळपास आतापर्यंत पहिल्याच दिवशी 200 जे आहेत ते इच्छुक उमेदवारांनी या ठिकाणाहून नामांकन अर्ज उचलल्याची माहिती समोर आलेली आहे। जर आपण बघितलं तर 30 तारखेपर्यंत जे आहे ते नामांकन अर्ज दाखल करता येणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर पहिल्या दिवशी मात्र नामांकन अर्ज उचलणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात, परंतु अजूनही नामांकन अर्ज कोणी दाखल केला नसल्याची माहिती समोर आलेली आहे। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर अमरावती महानगरपालिकेमध्ये महायुती होणार असल्याची चर्चा आहे, परंतु अजूनही जागा वाटप जे आहे ते झालेलं नाही। त्यामुळे महायुती केव्हा होणार आणि इच्छुक उमेदवारांना कोण्या भागामधनं उमेदवारी मिळणार हे मात्र अस्पष्ट झालेलं असलं तर दुसरीकडे इच्छुक उमेदवारांनी या ठिकाणाहून नामांकन अर्ज उचलायला जी आहे ती सुरुवात केलेली आहे। दुसरीकडे नामांकन अर्ज भरण्याच्या शेवटल्या अंतिम 2 ते 3 दिवसामध्ये मोठ्या प्रमाणावर नामांकन अर्ज देखील दाखल होणार आहे। दुसरीकडे कुठल्याच पक्षानं जे आहे ते एबी फॉर्म अजूनही संभाव्य उमेदवारांना दिले नाहीत। एबी फॉर्म जर दिले तर बंडखोरी होऊ शकते असं देखील बोललं जातं, पक्षांतर होऊ शकते, त्यामुळे एबी फॉर्म अजूनही दिले गेले नाही। आपण बघू शकतो दुसऱ्यांमध्ये या ठिकाणी इच्छुक उमेदवार जे आहेत ते अमरावती महानगरपालिकेअंतर्गत या ठिकाणी नामांकन अर्ज उचलण्यासाठी आलेले आहेत। जवळपास 22 प्रभागामधनं 87 जे आहे ते नगरसेवक अमरावती महानगरपालिकेमधनं निवडून जातात। गेल्या 6 ते 7 वर्षानंतर जी आहे ती ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया होत आहे, त्यामुळं उत्सुकता जी आहे ती इच्छुक उमेदवारांना लागलेली आहे, दुसरीकडे मतदारांना देखील लागली आहे। त्याच पार्श्वभूमीवर आपण बघू शकतो अशा पद्धतीनं नामांकन अर्ज उचलण्यासाठी जे आहे ते इच्छुक उमेदवारांनी गर्दी केलेली आहे। चिन्ह कुठले असणार आहे या निवडणुकीमध्ये हे या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे। राष्ट्रीय पक्षांकरता राखीव चिन्ह आहेत, राज्य लेवलचे जे काही पक्ष आहेत त्यांच्यासाठी राखीव आहेत, इतर राज्यातले जे काही महत्त्वाचे पक्ष आहेत त्यांचे देखील चिन्ह या ठिकाणी लावण्यात आले आणि मुक्त चिन्ह या ठिकाणी देखील अशा पद्धतीनं लावण्यात आलेले आहे। जे अपक्ष उमेदवार आहेत त्यांना यामधलं चिन्हाची निवड जी आहे ती करण्यात येणार आहे। राष्ट्रीय पक्ष जे आहेत त्यांच्यासाठी वर चिन्ह आहेत, ज्यामध्ये पंजा असतील, विडा, हातोळा, तारा आहे, हत्ती आहे, आम आदमी पक्षाचा झाडू आणि भाजपचं कमळ आहेत। राज्यस्तरावरले जे पक्ष आहेत अजितदादांची राष्ट्रवादी त्यांचा घड्याळ आहे, शिंदेंच्या शिवसेनेचा या ठिकाणी धनुष्यबाण पाहायला मिळतो, उद्धव ठाकरेंचे मशाल आहेत, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं तुतारीवाला माणूस, दुसरीकडे मनसेचं रेल्वे इंजन या ठिकाणी एकंदरीत पाहायला मिळत आहे। रणधुमाळी जी आहे ती महानगरपालिका निवडणुकीची सुरू झालेली आहे। कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।